मंडळी, केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअरच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला गेला आहे. मोदी सरकारने येत्या काळात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती दिली. जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत देशातील इतर पक्षांकडून देखील करण्यात आलंय. मंडळी, भारतात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. त्यानुसारच 2021ला जनगणना होणं अपेक्षित होतं. मात्र त्यावेळी कोरोना संसर्गामुळे जनगणना करण्यात आली नव्हती. आता यापुढे जी जनगणना होईल ती जातीनिहाय जनगणना असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअरच्या बैठकीत जातींच्या जनगणनेचा आगामी जनगणनांमध्ये समावेश केला जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंडळी, आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातोय. अश्विनी वैष्णव म्हणाले की 1947 नंतर जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही. काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेऐवजी जातनिहाय सर्वेक्षण केलं. युपीए सरकारच्या काळात काही राज्यांनी राजकीय दृष्टिकोनातून जातनिहाय सर्वेक्षण केल्याचंही ते म्हणाले. जातनिहाय जनगणना मूळ जनगणनेत समाविष्ट झाली पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट अफेअरच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला आगामी काळातील जनगणनेत समाविष्ट केलं जाईल. जातनिहाय जनगणना काँग्रेस आणि इंडिया आघाडी आपल्या लाभापर्यंत मर्यादित ठेवत होतं, असं म्हणत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. तर मंडळी, आता देशात होणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना असेल, अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय, ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.